सरकार भेदभाव करत नाही, सरकारने भेदभाव केला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मी मराठा समाजाला आरक्षण देणार अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। मी आज शिंदे साहेबांना आव्हान करतो, या राज्याच्या धनगर बांधवाच्या वतीने आव्हान करतो की तुम्ही आज शपथ घेतली पाहिजे की धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय मी थांबणार नाही। आमच्या अहिल्यादेवीची शपथ ही शिंदे साहेबांनी घ्यावी आणि धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी, अन्यथा शिंदे साहेब फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत हा संदेश राज्यात जाणार आहे। नक्कीच काय सांगाल, एक महिला म्हणून काय भावना आहेत तुमच्या, काय प्रतिक्रिया, कशी तयारी? आम्ही आज बीड जिल्ह्यामध्ये 11 फेब्रुवारीला महाएल्गार सभा म्हणण्यापेक्षा इशारा सभा लावलेली आहे आणि धनगर समाजावर खरोखरच शिंदे सरकारने अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय आम्हाला आता सहन होत नाही। गेले 70 ते 75 वर्षापासून आम्ही हा मोठा लढा लढतो आहोत आणि अगोदर आमचा हा लढा चालू असताना आम्हाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण पाहिजे आहे। हा आमचा तीव्र लढा खूप वर्षापासून, ह्याच्यासाठी आमचे बरेच जणांचे बलिदान गेलेले आहेत। आमचे BK कोकरे साहेबांचं पण ह्याच्यासाठी खूप मोठा लढा होता। अशा अनेक आजच्या तरुणांनी, आता काल परवा औरंगाबादला एका तरुणांनी आत्महत्या केलेली आहे। अशा अनेक तरुणांच्या जीव घेणा खेळ आमच्यासोबत हे सरकार करत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण धनगर समाजाची ताकद लावून आणि सर्व समाज बांधव, महिला भगिनी, लेकरं बाळं, घोडे, कुत्रे, मांजरं सगळे जेवढं आमच्या समाजाचं साहित्य आहे तेवढं घेऊन आम्ही बाळासाहेब दोडतलेंच्या पाठीमागे आम्ही मुंबईला 17 तारखेला निघणार आहोत। आम्ही कुठल्याही आमच्या जीवाची पर्वा करणार नाही आहोत, कारण जोपर्यंत आम्हाला हे प्रमाणपत्र देत नाहीत आणि जोपर्यंत आमच्यावर जे अन्याय बाजूला होत नाही तोपर्यंत आम्ही मागं सरकणार नाहीत। आणि कोणीतरी माध्यम लागतं म्हणून आम्ही बाळासाहेब दोडतले साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला जात आहोत आणि मुंबईला जाताना जसं त्यांनी मराठा समाजावरला न्याय दिला तसाच त्यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। आणि प्लीज आमच्यावर अन्याय करू नका, धनगरावर खूप अन्याय केला। काही सरकारचं असं पण म्हणणं आहे की त्यांच्या अंगावर एक घोंगडी आहे आणि एक घोंगडी टाका आणि त्यांना गप्प बसवा, पण आता आम्ही घोंगड्या टाकून गप्प बसणार नाही आहेत। तर आता आम्ही आमच्या मार्गाला निघालेलो आहोत। जर 17 तारखेपर्यंत आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही 17 तारखेला मुंबईला चौंडी या ठिकाणाहून अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे त्या गावातून दर्शन घेऊन अहिल्यादेवी होळकरांना त्रिवार मानाचा मुजरा करून आम्ही तिथून मुंबई या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।